स्वादन करणारा, मुक्तीच्या चारही अवस्था प्राप्त करणारा, ज्याला अठ्ठपुरीस पुग्गला पूजाच पूजनीयानं एतं मंगलं उत्तमं. पूजनीय लोकांची पूजा करणं हे उत्तम मंगल भगवंतांनी सांगितलेलं आहे. असा आहुणेयो पाहुणेयो दक्षिणेयो अंजली करणियो हे संघाचे गुण, जे हे बुद्धाचे 9 गुण, धम्माचे 6 गुण आणि संघाचे 9 गुण, या 24 गुणांचं व्यक्तीकरण बुद्ध धम्म संघाच्या या 24 गुणांचं व्यक्तीकरण म्हणजे समजलं. हे 24चे 24 गुण ज्या व्यक्तीमध्ये समाविष्ट आहेत त्यांनाच बुद्ध म्हणतात. पहा, बुद्धत्वाची ही परिपूर्ण व्याख्या, परिपूर्णं परिशुद्धं, 24 गुणांचं व्यक्तीकरण. म्हणून भगवंत म्हणत, यो मग पश्यति सो धम्मं पश्यति. जो मला पाहतो तो धम्माला पाहतो. यो धम्मं पश्यति सो मग पश्यति. जो धम्माला पाहतो तो मला पाहतो. धम्मभूतो धम्मकायो धम्मभूतो धम्मकायो धम्मरूपी काया. बघा, बुद्ध धम्मकायो धम्मभूतो. ज्या बुद्धाला तुम्ही पाहता त्यांच्यामध्ये हे धम्म भरलेला आहे. बुद्ध धम्म संघांच्या गुणांची परिपूर्णता साठवलेली आहे. धम्माला जिथे पाहताय तिथे मला पाहताय. मला पाहून डोळ्याने तुम्हाला काय मिळणार आहे? इमाय धम्मानुधम्म पटिपत्तिया बुद्धं पूजेमी धम्मं पूजेमी संघं पुढे पूजेमी. या गुणांना धारण कराल. भगवंतांनी सांगितलेला हा पटिपद मार्ग आहे ना, त्या मार्गावर चालाल तर खऱ्या अर्थानं बुद्ध धम्म संघाची खरी ती पूजा आहे. बुद्ध धम्म संघाची पूजा म्हणजे या 24 गुणांची पूजा. बुद्धाच्या 9 गुणांमध्ये धम्मच साठवलेला आहे. म्हणून धम्म कायो इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरीस धम्म सारथी सत्था देव मनुष्यानं बुद्धो भगवाती. हे 9 गुण या बुद्धाच्या 9 गुणांमध्ये धम्मच साठवलेला आहे. धम्माच्या अख्खा तो भगवता धम्मो संदिट्ठिको एकालिको एहिपसिको उपनेको पच्चत्तं वेदितव्यो विहिती. धम्माचे हे 6 गुण, या धम्माच्या 6 गुणांमध्ये धम्मच साठवलेला आहे. सुपटिपन्नो उजुपटिपन्नो यायपटिपन्नो सामीचीपटिपन्नो यंगितं चत्तारि पुरीशुगानि अट्ठपुरीस पुग्गला एस भगवतो सावक संगो आवणेयो पावणेयो दक्षिणेयो अंजली करणेयो अनुत्तरं पुण्यं खेतं लोकस्य इति. हे संघाचे 9 गुण आहे. यामध्ये धम्मच भरलेला आहे. आता यो मग पश्यति सो धम्मं पश्यति. म्हणून बुद्ध धम्म संघाच्या या धम्माच्या गुणांचं व्यक्तीकरण म्हणजे सम्यक संबुद्ध होत. परिपूर्णं परिशुद्धं. तथागतांना वाटलं असतं ना तर संघ उत्पन्न करण्याची काही गरज भासली नव्हती, पण लोक परावलंबी राहिले असते. भगवंता पाय बाबा तूच कर, माझं भलतं सलतं, काय करायचं ते कर, तुझ्यावर सोडून दिलं तर परावलंबी राहिलो असतो. म्हणून भगवंत वारंवार सांगत, जिथे जात लोकांना धम्माचे दायक बना, धम्मदायादो. तुम्ही धम्माचे दायक बनला
तुमचे पारमितांचे घडे भरले तरच तुम्हाला धम्माच्या रसाचं रसास्वादन करण्याचं बल येऊ शकतं. यालाच पारमितांचे घडे. माझ्यातला मी आहे ना, मी माझं शरीर, माझं मन, मी माझं माझं आणि सारं डोईवर ओझं. हे शरीर आपलं नाही, मन आपलं नाही. कुणाला मी माझं माझं म्हणतो, मी नवार कशी बी. जसं दिसतं तसं नसतं, सारं म्हणूनच जग फसतं. सगळे येड्या गबाडांची पोरं आपण. काय करताय? बाबासाहेब नावाचा हा युगपुरुष जन्माला आला आणि या युगायुगाचा अंधकार दूर करण्याचं सामर्थ्य या महाकुशल चित्तामध्ये आहे बोधिसत्वाच्या. ते ठेकेदारी फक्त बाबासाहेबांनाच करता आणि दुसऱ्याला नाही. कोणी काही म्हणो, किती खांद्यावर घेऊन नाचू बाबासाहेबांना. म्हणजे बाबासाहेबांचे एवढे ऋण आहेत. बुद्धामुळं, बाबासाहेबांमुळं बुद्ध मिळाला आम्हाला. नाही तर काय माहिती ना बुद्धाचं. बुद्धाला 9वा विष्णूचा अवतार तर मानतात, पण पूजा कोणी करत नाही. आता केवढ्याच पूजा करायची म्हणजे बुद्धांची या गुणांना धारण करणं खऱ्या अर्थानं ती खरी पूजा आहे. पूजा म्हणजे सत्कार, सत्कार. तुम्ही तुमचे भाऊबंद आले ना, बाप येऊ द्या तुमच्या, मग बरोबर पायाला भाऊ येऊ द्या, पायाला बियाला पाणी देता, पाठ काढता, सत्कार करताय. ओवाळी ते भाऊ राया, लाडकी बहीण आहे. लाडकी बहीण आहे. म्हातारं माणूस झालं तो लाडका बाप नाही म्हणत का? तो मत द्यायला जायला पाहिजे ना तिथे. देत का? तरी आमच्या विभागात बीजेपीच्या उमेदवाराने ना, त्या उमेदवाराचा बापच सापडला नोटा वाटता. बीजेपीचा उमेदवाराचा बापच सापडला. पोलीसवाल्याने अरे वा काय म्हातारपणात तू हे करतं का म्हणे. उलट त्याला पोलीसवाल्याने त्याच्या घरी नेऊन सोडलं. आता केलं तर केलं, पुन्हा नको करू जावं. पोलीसवाल्याने त्याच्या घरी नेऊन सोडलं. म्हणजे पैसा आहे की नाही, आहे की नाही. पैशाचं नियोजन करता यायला हवं. पैशाचं नियोजन कोणाला करता येतं माहिती आहे का? बुद्ध. सर्वश्रेष्ठ पैशाचं नियोजन करण्याचं अग्र कोण असेल तर बुद्ध आहे. कूटदंत सुत्तामध्ये जो उपदेश केला, पैशासाठी किती हपापलेलो असतो मी. कधी दान देईल इकडे नजर जाते. हे काय काय दान देते रे. पहा दान कशासाठी? तुम्ही तुमच्या पारमितांचे घडे भरण्यासाठी आहे ना. हा चांगला भिक्षू आहे का रे? चांगल्या भिक्षूला दान दिलं तर बरं राहते. तुम्हाला काय माहिती मी चांगला आहे की काय. म्हणून भगवंत म्हणता हा दूषित जरी भिक्षू असला ना तरी तुम्ही दान दिलं तर ते पापात नाही भरत, ते पुण्यातच जमा होत. पण हा भिक्षू कसा आहे रे असं वाटतं ना. चिवरधारी आहे तो भिक्षू, असो की नसो. सामने चिवर दिसतं ना, चिवरधारी आहे. हे डोळ्याला चिवर दिसणं हे दुर्लभच आहे. दुर्लभो पब्बजित भावो, हे दुर्लभ आहे. सकाळी 2 दिवसाचं पिल्लू असलं, हे बच्चा आपल्या जन्माला आलं बाळ ना, तरी सिंगापूरला सकाळी सकाळी आम्ही भिक्षाटनाला निघालो. 2 दिवसाचं बाळ. तरी आम्ही ज्यावेळेला भिक्षाटनाला निघालो ना, 2 दिवसाचं बाळ, ती भगिनी समोर भोजनाचं साहित्य ठेवलेलं आहे आणि त्याला असं पकडून त्याला चम्मच लावून भिक्षा पात्रात आमच्या भोजन टाकलं. म्हणजे जन्माला आल्या दिवसापासून त्याला हे शिकवलं जातं. ट्रेनिंग पाहणं, दानादी कम्म करण्याचं, दानादी कम्म करण्याचं ट्रेनिंग. आता आम्हाला काय माहिती.
तर आम्ही मोठे ठेंबे झाल्यावर भरती झालो. ज्यांना लहानपणापासून संस्कार असतात ते किती हुशार आहेत. त्यामुळं तुमची मुलं लहान लहान असली तर त्यांना लंकेमध्ये परिवेण मुलांची शाळा असते. त्यांना धम्मपद पाठांतर केल्याशिवाय त्यांना प्रवचित करत नाही. त्यांना पाठच होऊन जातं पाठांतर. आणि आमचे मोठे मोठे शिकलेले MA PhD वाले त्यांना पालीचं नॉलेज नसतं. पालीचं नॉलेज नसतं. त्यामुळे आपली भाषा आपणच विसरलो. आपली संस्कृती आपणच विसरलो. त्यामुळं बाबासाहेबांनी वारंवार हा शब्दप्रयोग वापरलाय, सामाजिक पुनर्रचना. समाजाची पुनर्रचना म्हणजे क्रांती होय. बुद्ध धम्म म्हणजे क्रांती. व्यक्ती केवळ आर्य सत्याचा साक्षात्कार करून बोधिज्ञान धारण करून आपल्या मनाचा स्वभाव आमूलाग्र बदलतो. ज्या व्यक्तींनी ते गृहस्थ असू देत की गृहत्यागी असू देत, ज्यांनी आर्य सत्याचा साक्षात्कार केला आहे त्यांची माणूस म्हणून घडवणूक झालेली आहे. तुम्ही आम्ही मनुष्य म्हणून जन्माला आलो तरी तुम्ही आम्ही माणसासारखं आपल्याला नाही वागतायत. म्हणून दोन व्यक्ती जगात एक नाही आहेत. तुम्ही तेरी मेरीवर उठता. तुम्ही नवरा बायको तरी एक आहात का? तेव्हा हसायला लागली. काय कराल तुम्ही? नाही. नवरा बायकोचे, भावा भावाचे, बहिणी बहिणीचे, जावया वेहांचे, अरे अरे अरे, मायलेकीचे, बापलेकाचे, तू मैं तू मैं. जराशी शांती, सुख आणि समाधान नाही. प्रत्येकाच्या घरात भांडीकुंडी वाजतात. भांडीकुंडी वाजवाविषयी वाटतात का तुम्हाला? नाही. पण मनात आहे ना इकडं रागाची, द्वेषाची, मोहाची, अहंकाराची. म्हणून तेरी मेरीवर तू मैं हमरीतमरीवर तुम्ही उठता. शब्दाची वाटच पाहत राहते सासू. तिकडं सून तिकडं चिल्लावते. सासूला बापरे काही खरत नाही. म्हणजे सून जळून जाईल तर पीळ नाही उकलत. जातो का पीळ? जळल्यानंतर देखील नाही जात. मरण्याच्या खाटल्यावर म्हातारा असेल तरी पाहूनच घेईन, पण त्याच्या ओठावर मिशी नसली तरी. म्हणजे मरेपर्यंत एखादा माणूस मेला ना, मेल्यानंतर मग जाणार. आम्ही ज्या वेळेला मग बुद्धपाल भंतेजींना घेऊन गेलो त्या दिवशी स्मशान घाटात, अरे आपल्यालाही असंच जाळतील. अबा कोण वाचण्यासाठी आलं? सगळेच मरण्यासाठी आलेत की नाही? जन्मच दुःख आहे ना. तुम्ही मिठाने पेढे वाचता जन्म झाल्यावर. माझ पाहुणी येणार आहे घरात, नवीन पाहुणा येणार आहे म्हणून पेढेने मिठाई वाटता. तुम्हाला दुःख नाही वाटत? 9 महिने 9 दिवस तुम्ही एवढी सजा काढली, तुम्ही काय हसत आले की रडत आले? मला दूध पाहिजे, मला हवा पाहिजे, अवा कवा. अरे अरे, तिथूनच रडणं सुरू होते जन्माला आल्याबरोबर. 9 महिने 9 दिवस तुम्ही आम्ही सगळ्यांनी सजा काढली. आताचे पोरं 7च महिन्यात जन्माला आल्या चिरफाड करतो डॉक्टर लवकर. काय कराल तुम्ही? म्हणजे हे कर्म कर्म पहा, कम्मस्स कोमी. हे कर्म म्हणतो ना, आपल्या बोटापासून तर केसापर्यंत हे जे उत्पन्न झालं ना, ते आपल्या चांगल्या कर्मामुळे उत्पन्न झालं. कुशल कर्मामुळे उत्पन्न झालं. दुर्लभो मनुष्यो भाव, अर्थात दुर्लभ हे मनुष्य जीवन आपल्या पुण्यकर्माच्या आधारावर आपल्याला प्राप्त झालं. पण तुम्ही 100 वर्ष बेहोशी जगाल, काही कामाचे नाही. एक दिवस 100 वर्षाचं बेहोशीतलं जगण्यापेक्षा एक दिवस प्रज्ञायुक्त चित्ताने जगता आलं तर सुगतीचे दरवाजे जरी उघडतील
सुगती म्हणजे योग्य गती कोणती? मनुष्य जन्म, चतुर महाराजिक देवता, तावंतिसा देवता, यमा देवता, तुषिता देवता, निम्मांडती देवता, परनिमित्त वसवती देवता, हे 6 प्रकारचे देवता लोक आणि मनुष्य लोक यांना काम सुगती भूमीमधले म्हणतात. सुगती मेल्यानंतर तुम्ही आम्ही मेलो ना, तुम्ही मेल्याचं आठवतं का तुम्हाला? म्हणून विपश्यना करावी लागते. हे सूक्ष्मदर्शन माहिती होते. जन्म काय, जगणं काय, मरण काय. आपण आपली काया, जुनं शरीर, ते हिंदू असोत, बौद्ध असो, जैन असो, शीख असो, यहुदी असो, ईसाई असो, मुस्लिम असो, ब्राह्मण असो, ब्राह्मणेतर असो, काळे असो की गोरे असो, या वंशाचे की त्या वंशाचे असो, ज्या अर्थी आपला तुमचा आमचा मनुष्य म्हणून जन्म झाला, आपल्या पुण्य कर्माच्या आधारावर जुनं शरीर आपल्याला जागरूकपणे सोडता आलं. श्वासावर लक्ष ठेवत ठेवत जुनं शरीर सोडता आलं. वेदनांचा उदय व्यय जाणत जाणत जुनं शरीर आपल्याला सोडता आलं. म्हणून हे दुर्लभ मनुष्याचं जीवन आपल्याला लाभलेलं आहे. ज्यांचं दुर्लभ आहे मनुष्याचा जन्म. प्रत्येक प्राण्यांमध्ये 3 लिंगी प्राणी असतात. पुरुषलिंगी, स्त्रीलिंगी आणि उभयलिंगी. हे देखील पुरुषलिंगी वा स्त्रीलिंगी वा उभयलिंगी प्राणी का उत्पन्न होतात? जीवशास्त्रज्ञांना नाही माहिती, हे बुद्धाला माहिती. म्हणून वैज्ञानिकांचा वैज्ञानिक महावैज्ञानिक म्हटलं जातं. तुम्ही सगळे शास्त्र घ्या, सगळे शास्त्रज्ञ घ्या, रांगेत आणा. ज्या ज्या शास्त्रज्ञांनी जे जे विशेष संशोधित केलेलं आहे त्यांची थिअरी त्यांनी प्रसवलेली आहे. वेगवेगळ्या विषयावर त्यांनी संशोधनं केलेली आहेत. ते सगळे नजरेसमोर आणा आणि बुद्धाला नजरेसमोर आणा. बुद्धाचं हे शरीर 32 लक्षणं आणि 80 अणुलक्षणं यांनी परिपूर्णता साध्य केलेली आहे. परिपूर्णं परिशुद्धं. भगवंतांची ही काया आहे ना, परिपूर्ण आहे, परिशुद्ध आहे. असं एकही अंग नाही ज्यांचा परिपूर्ण विकास झालेला नाही. ज्या पुरुषाची त्यांच्या 30ही पारमितांचे घडे भरून त्यांच्या शरीराचे, त्यांच्या चित्तांची परिपूर्ण उच्चतम विकसित अवस्था असते, तीच अवस्था बुद्धत्व प्राप्त करणारी असते. 10 पारमिता, 10 उपपारमिता आणि 10 परमत्थ पारमितांचा त्यांना डोंगर रचावा लागतो. तेव्हा अशी 32 लक्षणं आणि 80 अनुव्यंजनं त्यांच्या शरीरावर उमटतात. ज्या वेळेला चक्रवर्ती सम्राट ते होतात त्यावेळेला 32 लक्षणं आणि 80 अनुव्यंजनं त्यांच्या शरीरावर सुप्त असतात. सिद्धार्थ गौतम यांनी तापस सुमेधापासून तर ते सिद्धार्थ गौतम या महाबोधिसत्वा जीवन प्रवाहात 4 असंख्येय 1,00,000 कल्प एवढे जन्म त्यांना घ्यावे लागले. तेव्हा बोधिसत्वाच्या हे 447 कथा नाही आहेत जातं. 4 असंख्येय 1,00,000 कल्प एवढं जातं काय. आपल्याला अभ्यासासाठी 547 दिसतात. त्यामुळे हे महापुरुष म्हणून त्यांची गणना आहे. तुमच्या हातात आता माईक द्या तर तुम्हाला वाटतं पार बाप रे, मग रमाई पासून भाऊ साठ्यापासून ते बुद्धापर्यंत सगळ्यांना महापुरुषांच्या पंक्तीमध्ये ठेवून देतात. आपल्या जगण्यामध्ये
मिथ्या धारणा आहे, सम्यक धारणा नाही, सम्यक ज्ञानाची पुष्टीच नाही, सम्यक ज्ञानाची दृष्टीच नाही. सम्यक ज्ञानाची दृष्टी कुणाला आलेली असते? ज्या व्यक्तींनी आर्य सत्याचा साक्षात्कार केलेला आहे. तुम्ही काय बोबला, सगळी गंगा वाहून गेली, आम्ही तसेच आणि तुम्ही तसेच. हे काम येड्या गबाळाचं नाही आहे. धम्म म्हणजे पोर खेळ नाही आहे. मारा विरुद्धची प्रचंड लढाई आहे, युद्ध आहे. पंच मारे पराजेत्वा पत्तो संबोधिंगुत्तमन. पाचही मारांना पराभूत करून सिद्धार्थ गौतम सम्यक संबुद्ध झाले. देवपुत्र मार, किलेश मार, खंद मार, अभिसंखारा मार, मच्छू मार, हे पाचही मार. मार म्हणजे महार नाही, नाही तर भलतच कराल. मार हा प्राणी असतो. म्हणून 10 वर्षापासून आम्ही पंढरपूरला जात आहोत ना, ते यासाठी. 10 वर्षापासून देवदर्शनासाठी नाही जात. पंढरपूरचं हे मंदिर दुसरं तिसरं काहीही नसून बुद्ध विहारच आहे. हे बाबासाहेब बोलले मी सिद्ध करेन. ते सिद्ध करण्यासाठी चाललोय. दशक उलटलं. गरुड खांबावर बाहुं सहसंग अभिनिमित्तं सायुधंतं गिरिमेखलं उदित घोर ससेन मारं दानादि धम्म विधिना जित्वा मुनिंदो तम तेजसा भवतु ते जय मंगलानी. हे सिद्ध करण्यासाठी चाललो. तिथे आम्ही जातो, बुद्धं शरणं धम्मं शरणं संघं शरणं गच्छामी, गोल 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 फिरतो. विठ्ठल बुद्ध आहे, विठ्ठल बुद्ध आहे. खरंच का? हे काय म्हणतात, काय चाललंय? अरे विठ्ठल बुद्ध आहे, म्हणू द्या, काय बिघडलं? अरे पण खरंच बुद्ध आहे का? हो ना. आता ते अवलोकितेश्वर निघाला खोदून त्याला विष्णूच म्हणतात. म्हणजे कुठं लपवण्याचा प्रयत्न कराल तुम्ही? किती लपवाल? काय आहे लपवण्यालायक? हे का बरं लपलं? कोणी लपवलं? कसं लपलं? का असं झालं? याची कारण मीमांसा केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच करता आली. 1 जानेवारी 1927ला भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाजवळ पहिल्यांदा गेले. भीमा कोरेगावचा विजय स्तंभ त्यांचं प्रेरणास्थान ठरलं. नवा इतिहास घडवण्याचं हे प्रेरणास्थान ठरलं. सारं जग बदलण्याचं. जग बदल घालून घाव मज सांगून गेले भीमराव. अण्णाभाऊ साठेंच्या ओळी एवढे मोठे किताब पांढरे लिहिले, पण सरते शेवटी अण्णाभाऊ साठ्यांना देखील जग बदल घालून घाव मज सांगून गेले भीमराव. ही पृथ्वी आहे ना, नागाच्या फण्यावर तरली आहे म्हणतात. 15 ऑगस्ट स्वातंत्र्याचा दिवस इकडे सुरू होतात. अण्णाभाऊ साठे मुंबईमध्ये, ये देश की जनता भूखी है, ये आजादी झूठी है. हे सत्तांतर झालं. गोऱ्यांच्या हातून काळ्यांच्या हातात आलं. एवढंच काय बदल? जग बदल घालून घाव. जग कसं बदलायचं, समाज कसा बदलायचा, तर क्रांती हा शब्द लोकांनी ऐकलाय. क्रांती म्हणजे काय की समग्र मनुष्याच्या जीवनात, मानवी जीवनात आलेला समग्र क्रांतिकारी बदल. म्हणजे त्यांचं सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक जीवन परिपूर्ण त्याची सजावट होईल.
असं मनुष्याला जीवन प्राप्त करण्यासाठीची जी जीवन पद्धती होय अशी निर्माण करण्याचं तंत्र आहे क्रांतीतंत्र. आमूलाग्र परिवर्तन ही अमूर्तपणे व्याख्या कार्ल मार्क्स पासून माओपर्यंत सगळे करत गेले. याला सायंटिफिक वैज्ञानिक क्रांतीची व्याख्या असं संबोधत गेले. पण बाबासाहेब याला अपवाद आहेत. ते काय म्हणाले, दी डिक्टॅटरशिप ऑफ प्रोलेटारिएट, सर्वहाराची तानाशाही, हुकुमशाही कोणाची असो ती अन्याय करणारीच असते. बहुसंख्य लोक नेहमीच अल्पसंख्याकांवरती अन्याय करतच असतात. अल्पसंख्य आणि बहुसंख्याक लोक यांच्यामधला ताळमेळ बसवायचा कसा, यासाठी भगवान बुद्धांचं एकमेव असं उत्तर आहे. भगवान बुद्ध ज्यांनी हा सद्धम्म जो 37 अंगांमध्ये प्रसवला, हे बोधी ज्ञान धारण करून आर्य सत्याचा साक्षात्कार केला जातो. ही बोधी ज्यांनी प्राप्त केली ती मिथ्या नाही, ती सम्यक आहे. म्हणून संबोधी ज्ञान बघा, संबोधी ज्ञानाचा दृष्टिकोन म्हणजे योग्य दृष्टिकोन असं तुम्ही म्हणता. तुम्हाला असं वाटतं संबोधी ज्ञानाचा दृष्टिकोन म्हणजे विवेकपूर्ण दृष्टिकोन असं तुम्ही म्हणता, असं तुम्हाला वाटतं. संबोधी ज्ञानाचा दृष्टिकोन म्हणजे सायंटिफिक दृष्टिकोन, वैज्ञानिक दृष्टिकोन असं तुम्ही म्हणता, असं तुम्हाला वाटतं. पण हे सगळेचे सगळे शब्द फिके आहेत, अपूर्ण आहेत, परिपूर्णता यामध्ये साठवलेली नाही. हे योग्य ज्ञान, हे विवेकपूर्ण ज्ञान, हे सायंटिफिक ज्ञान, वैज्ञानिक ज्ञान हे लोकीय ज्ञान आहे. लोकीय ज्ञान आहे, लोकोत्तर नाही आहे. लोकीय पासून तर लोकोत्तरापर्यंत, लोकोत्तर ज्ञानापर्यंत पोहोचवणारी ही सारी प्रक्रिया संबोधी ज्ञानाची आहे. आणि हे जगाला नाही समजत, कुठल्याच व्यक्तीला नाही समजत. ज्यांच्या अंगावर अशी 32 लक्षणं 80 अणुव्यंजनं स्थापित झाली अशाच महापुरुषांनाच केवळ अनुसंधान करता येते, दुसऱ्या व्यक्तीची ही हातोटी नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देखील हातोटी नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा बुद्धत्व प्राप्त करतील, तुम्हाला आहे का विश्वास? जेव्हा बुद्धत्व प्राप्त करतील ते म्हणायत 16 असंख्येय 1,00,000 कल्प एवढे जन्म घेत 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 येत आहेत. येणारे आर्य मैत्रेय सम्यक संबुद्ध बाबासाहेब आंबेडकर होतील. बाबासाहेब आंबेडकर होतील तेव्हा